अनियमितता रोखण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलली आहेत. या अंतर्गत 6 महिन्यांपासून रेशन घेतलं नाही अशी रेशन कार्ड रद्द होतील. त्यानंतर 3 महिन्यात घरोघरी पडताळणी आणि ई-केवायसीद्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल. 25 लाखांहून अधिक रेशन कार्ड डुप्लिकेट असल्याचंही समोर येत आहे. राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. जर तुम्ही केसरी रेशन कार्ड वापरत असाल, तुम्ही पिवळं रेशन कार्ड वापरत असाल किंवा पांढऱ्या कलरचं रेशन कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. तर 1 फेब्रुवारी पासून तुम्हाला राज्यातील लाखो लोकांचं या ठिकाणी रेशन बंद होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. रेशन कार्डवर जे काही धान्य मिळतं, तुम्हाला गहू मिळत असतील, तांदूळ मिळत असतील किंवा बाकीच्या वस्तू मिळत असतील तर 1 फेब्रुवारी पासून हा लाभ या ठिकाणी बंद केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. जर रेशन कार्डच्या बाबतीत सरकारने 10 नवीन नियम या ठिकाणी लावण्यात आले, ते पाहायला गेले तर नवीन वर्षापासून म्हणजेच जानेवारी महिन्यापासूनच लागू केलेले आहेत. जे लोक या 10 अटीचं पालन करणार नाहीत, जे लोक या 10 निकषामध्ये बसणार नाहीत, त्यांचं रेशन कार्ड या ठिकाणी बंद केलं जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर एकट्या पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास पाहायला गेलं तर 5.25 लाख लोकांचं या ठिकाणी रेशन कार्ड सरकारनं रद्द केल्याची माहिती या ठिकाणी आता सरकारनं सांगितलेली आहे. फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडेफार प्रकारे अशा पाहायला गेलं तर 4 लाख असतील, 5 लाख असतील, 4-4, 5-5 लोकांचं रेशन कार्ड या ठिकाणी रद्द केलं जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. म्हणजे फेब्रुवारी महिना असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, पुढे सुद्धा या बोगस लाभार्थ्यांची या ठिकाणी ओळख पटवण्यात येईल. ज्या लोकांचं रेशन कार्ड चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे त्या लोकांचं या ठिकाणी रेशन कार्ड या ठिकाणी बंद केले जाणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता ज्यांचं रेशन कार्ड या ठिकाणी बंद होणार आहे, आता आपण नक्की काय करावे जेणेकरून आपलं रेशन कार्ड बंद होणार नाही. जर तुमच्या घरामध्ये पिवळं केसरी रेशन कार्ड असेल, पिवळं असेल, केसरी असेल, पांढरं असेल, तुमच्याकडे कोणतेही रेशन कार्ड असू द्या, जर तुमचं रेशन कार्ड बंद नको असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. सरकारने देखील तातडीच्या अर्जंट सूचना देखील या दिलेल्या आहेत, नागरिकांना दिलेल्या आहेत. नागरिकांनी नक्की काय करायचं आहे, एकूण नेमकं तुम्हाला कोणकोणत्या अटीचं पालन करायचं आहे. सरकारने मिशन सुधार नावाचं मिशन देखील या ठिकाणी सुधार केलेला आहे आणि याचा उद्देश काय आहे की जे लोक रेशन कार्डचा दुरुपयोग करतात, जे लोक अपात्र आहेत, ज्यांनी खरं तर रेशन कार्डचा लाभ घ्यायलाच नाही पाहिजे परंतु तरी देखील या रेशनचा लाभ घेतात, त्यांच्यामुळं गरजू लोकांपर्यंत जे काय रेशनाचं धान्य, गहू असेल, तांदूळ असेल, जो थोडाफार किराणाचा माल असेल, जे काही गरजू आणि गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून आता सरकारने मिशन सुधार या ठिकाणी सुरू केलेले आहे जेणेकरून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील जे काही अपात्र लाभार्थी आहेत, जे काही अपात्र रेशन कार्डधारक आहेत यांना बाहेर काढणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, त्यामुळे आता काय होतंय, जे चुकीच्या पद्धतीने रेशन कार्डवर लाभ घेतात, ज्यांची पाहायला गेलं तर संपत्ती भरपूर आहे तरी देखील रेशन कार्डवरचा गहू असेल, तांदूळ असेल याचा लाभ घेत असतील, त्यामुळे आता इथून पुढे जे मार्च महिना येणार आहे, फेब्रुवारी महिना येणार आहे तर या महिन्यापासून या ठिकाणी गहू किंवा तांदूळ अशा लोकांना मिळणार नसल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे. आता मग सरकार तुम्हाला गरीब आणि श्रीमंत असं कसं ठरवणार आहे, म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या अटीमध्ये या ठिकाणी बसावं लागणार आहे तरच तुम्हाला गहू असेल, तांदूळ असेल, किराणा माल असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल हे तुम्हाला रेशन कार्डवरती कसं मिळवावं लागणार आहे. आता सरकारला तुम्हाला गरीब आहे म्हणून काय दाखवावं लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला रेशन कार्डच्या दुकानामध्ये द्याव्या लागणार आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही चुकीची कागदपत्र दिला तर तुमचं श्रीमंत आहेत म्हणून जर सरकार असं समजलं या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड देखील या ठिकाणी बंद होऊ शकतं. त्यामुळे आता कोणकोणती कागदपत्र द्यायचे, त्यामुळे खरंच तुम्हाला रेशन धान्याची गरज आहे असं सरकारला आता वाटणार आहे. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची कोणकोणती कागदपत्र द्यावी लागणार आहेत, कोणकोणत्या अटी आणि नियमाचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे याची सविस्तर माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आता सगळ्यात पहिला 1 नंबरचा नियम आहे बघा, अतिशय फार महत्त्वाचा आहे. तुमच्या घरातील लोकांच्या नावावर जर 2.5 एकरापेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्ही लक्षात घ्या, तुमचं रेशन कार्डवर जेवढी माणसं आहेत सगळ्या नावावर जर मिळून 2.5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर इथून पुढे तुम्हाला रेशन कार्डवरती कोणताच लाभ या ठिकाणी घेता येणार नसल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. कारण तुमच्याकडे जमीन धारण जास्त आहे. दुसरीकडे अट असे तर तुमच्या कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं वय
100 वर्षापेक्षा जास्त असेल तर आता तुम्ही या व्यक्तीचा हयातीचा दाखला म्हणजे ती व्यक्ती जिवंत आहे का त्याचा दाखला देखील या ठिकाणी द्यावा लागणार अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आहे. त्यानंतर तुमच्या गावातील जे काही रेशन कार्ड वाटप करणारे व्यक्ती आहे तर त्यांच्याकडे तुम्हाला तो दाखला द्यावा लागणार आहे. कारण सरकारनं अशा व्यक्तीची पडताळणी देखील ऑलरेडी सुरू केलेली आहे. आता असं झालं की बऱ्याचशा कुटुंबामधील जे आजी आजोबा असतील किंवा पणजी पणजोबा असतील यांचा ऑलरेडी मृत्यू झालेला असतो, परंतु तरी देखील त्यांच्या कुटुंबातील लोक काय करतात, त्यांचं नाव रेशन कार्डवरती आहे, त्या घरच्यांनी त्यांचं नाव कमीच केलेलं नसतं तरी देखील त्या रेशन कार्डवरती त्यांचा लाभ घेत असतात. त्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या नावावरच धान्य व बाकीचे लाभ अजून देखील या कुटुंबाला मिळत असतात. तेव्हा जर तुमच्या कुटुंबामध्ये अशा व्यक्तीचा जर मृत्यू झालेला असेल परंतु तरी देखील तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला आत्ताच त्या व्यक्तीचं नाव रेशन कार्ड मधून कमी करायचं आहे. जर पडताळणीमध्ये जर हे नाव समोर आलं तर अशा प्रकारच्या काही देखील फ्रॉड चालू आहे तर तुमच्यावरती देखील या ठिकाणी कारवाई होऊ शकते. आता सर्वांसाठी महत्वाची सूचना देखील संपूर्ण राज्यभरामध्ये रेशन कार्डची पडताळणी देखील आता सरकारने सुरू केलेली आहे. जे काही पुरवठा अधिकारी असतात ते पुरवठा अधिकारी त्यांच्या हाताखाली जे कर्मचारी असतात तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन त्या रेशन कार्डची पडताळणी देखील आता केली जाणार आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो देखील लक्षात घ्या, फार महत्वाचा आहे. आता बघा तुमच्या नावावर दुबार शिधापत्रिका असेल म्हणजे तुम्ही दोन रेशन कार्ड जर काढला असाल तर तुमच्या एका घरामध्ये 2 शिधापत्रिका आहेत एकाच कुटुंबाच्या नावे, त्यातून धान्य तुम्ही कुटुंबातून डबल घेतलं जाते. शिधापत्रिकेचे जे वेगवेगळे लाभ आहेत त्यांचे देखील तुम्ही लाभ डबल घेत असाल तर आता दुबार पडताळणी देखील या ठिकाणी केली जाणार आहे. आणि शिधापत्रिका जर सापडल्या तर तुमच्यावर देखील या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. तुमच्या शिधापत्रिका रद्द होणार आहेत तेव्हा जी काही दुबार शिधापत्रिका आहेत त्यातली एक शिधापत्रिका या ठिकाणी तुमची कॅन्सल करून त्या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्याकडे जमा करा किंवा तुमच्या गावात किंवा शहरात कुठे रेशनचं वाटप केलं जातं तर त्या रेशन कार्ड दुकानदाराकडे देखील तुम्ही जमा करू शकता. आता पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सदस्याचे एकत्रित उत्पन्न. तुम्हाला माहित आहे की ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल अर्थात म्हणजे अंत्योदय रेशन कार्ड. आता बघा अन्न योजनेतून म्हणजे अंत्योदय अन्न योजनेमध्ये जे रेशन कार्ड घेतात ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे प्रत्येकासाठी उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. त्या उत्पन्नापेक्षा जर जास्त तुमचं उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाच्या अटीहून या ठिकाणी जे काही उत्पन्नाची अट लावले तर उत्पन्नाच्या अटीपेक्षा जर जास्त तुमचं उत्पन्न असेल त्यातून देखील तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी कॅन्सल केलं जाणार आहे. कारण आपण शिधापत्रिका काढत असतो तर शिधापत्रिका काढताना पाहिलं तर उत्पन्नाची अट देखील त्या ठिकाणी घालण्यात आली होती. जेव्हा तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील बघा, त्यांच्या पुढे जाऊन हे उत्पन्न गट किती आहेत ते देखील बघा. तुमच्या घरामध्ये एखादा जेसीबी आहे का, एखादा पोकलँड आहे का, मोठमोठी जर तुमच्याकडे साधनं असतील तर तुमचं उत्पन्न खूप जास्त आहे असं देखील या ठिकाणी सरकारला समजणार आहे. तुमच्या लाखो रुपयाचा महिन्याला तुम्ही कमवता तरी देखील तुम्ही अनेक लोक आहेत असे लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये रेशन कार्ड आहे त्यांच्या घरामध्ये पिवळं रेशन कार्ड या ठिकाणी दिसून येतं किंवा केसरी रेशन कार्ड दिसून येतं. ते सगळ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतात. अगदी लाडकी बहिणी योजनेचा देखील लाभ या ठिकाणी घेत असतात. त्यामुळे उत्पन्नाच्या गटातील लोक घेतात तेव्हा अशा लोकांचं रेशन कार्ड आता कॅन्सल केलं जाणार आहे. बघा जर एखाद्या कंपनीचा संचालक असलेला सदस्य कोणताही कंपनी असू द्या त्या कंपनीमध्ये जर तुमच्या घरातला एखादा व्यक्ती संचालक असेल डायरेक्टर असेल तर आता अशा लोकांचं देखील या ठिकाणी रेशन कार्ड रद्द केलं जाणार आहे. 1 फेब्रुवारीपासून त्यांना कोणताही लाभ या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा पुढची महत्वाची अट आहे बघा, जर मागच्या 6 महिन्यापासून तुमच्या रेशन कार्डवर जर तुम्ही धान्य उचललेलं नसेल तर आता तुमचं रेशन कार्ड ऑटोमॅटिक या ठिकाणी बंद केलं जाणार आहे. म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून तुम्ही काही काय होईना धान्य घेतलेलं असायला पाहिजे. जर तुमचं रेशन कार्ड तुम्ही रेशन कार्ड जर वापरत नसाल तर तुमचं धान्यच घेत नसाल तर आता तुमचं रेशन कार्ड देखील या ठिकाणी बंद केलं जाणार आहे, कॅन्सल केलं जाणार आहे. तर तुम्हाला पुन्हा ऍक्टिव्हेट करावं लागणार आहे. जर पुन्हा जर सुरू करायचं असेल तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पुरवठा अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करून पडताळणी करून तुम्हाला हे पुन्हा चालू करता येईल. पण पडताळणीशिवाय या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड तुम्ही 6 महिने झाला माल घेतला नाही तर तुम्हाला रेशन कार्ड तुमचं तात्पुरत्या ठिकाणी या ठिकाणी बंद केलं जाणार आहे. तर ते चालू करण्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी जावं लागू शकतं. आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आधार क्रमांक संशयास्पद. जर अनेक लोकांकडे काय झाले पाठिंबाच्या काळामध्ये एक आधार कार्ड सोडून 2 आधार कार्ड देखील या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांनी काढलेले आहेत. त्यामुळे अशा लोकांचं सुद्धा आधार कार्ड या ठिकाणी बंद केलं जाणार आहे. त्यासोबत रेशन कार्ड सुद्धा या ठिकाणी बंद केलं जाणार आहे. आता बऱ्याच जणांचे आधार कार्ड बघा संशयास्पद असतात. बाहेरच्या राज्यातून लोक येत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये उत्तर प्रदेश असेल MP असेल असे लोक सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन रेशन कार्डचा लाभ घेत असतात. जर आधार कार्डवर जर चुकीच्या पद्धतीने माहिती आढळली तर अशा लोकांचं सुद्धा या ठिकाणी रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे. बघा या ठिकाणी लाभ घेतात अशाच ठिकाणी आधी माफ करा. जर संशयास्पद आधार क्रमांक असलेलं रेशन कार्ड असेल तर हे देखील या ठिकाणी बंद केलं जाणार आहे. एखाद्या कुटुंबामध्ये जर 18 वर्षावरील एकमेव लाभार्थी आहे म्हणजेच त्याला आई वडील नाहीत किंवा भाऊ बहीण नाहीत
एकटाच आहे, तर जो 18 वर्षापेक्षा कमी आहे. बऱ्याचदा काय होते की दुर्दैवाने आपले आई वडील वारतात आणि त्या रेशन कार्डवरती फक्त लहान मुलाचंच नाव असतं आणि 18 वर्षापेक्षा जर कमी त्यांचं वय असेल त्यांचं देखील या ठिकाणी चौकशी पडताळणी केली जाणार आहे. कारण बरेचसे बोगस लोक आहेत, तर आता बरेचसे बोगस लोक त्या ठिकाणी रेशन कार्ड अशा प्रकारचे सापडले आहेत. पुढचं बघा, त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर असेल, नंतर पाहायला गेलं तर तुमची 4 चाकी असेल तर तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्ड या ठिकाणी तुमचं बंद केलं जाणार आहे. तसंच पाहिलं तर लाडक्या बहिणीसारखा सुद्धा या ठिकाणी लाभ तुमचा बंद केला जाणार आहे. ट्रॅक्टर सोडून तुम्हाला कोणती कार असेल, तुमची ट्रक असेल किंवा कोणतं जेसीबी वगैरे, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे किंवा मोठं वाहन आहे म्हणजे जेसीबी वगैरे किंवा ट्रक वगैरे टेम्पो वगैरे असेल तर याच्या ठिकाणी तुमचा देखील या ठिकाणी लाभ केला जाणार अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे 10 प्रमुख निकष तुम्हाला सांगितलेत. हे 10 निकष जे लाभार्थी आहेत तर या ठिकाणी या निकषामध्ये जर बसले नाहीत तर त्यांना तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी 100% बंद केलं जाणार आहे. बघा, पुणे जिल्ह्याची आकडेवारी तुम्हाला सांगतो, 4,70,000 रुपये शिधापत्र दरवर्षी या ठिकाणी सखोल छाननी देखील या ठिकाणी केली जाणार आहे. पुण्यामध्ये जर पाहायला गेलं तर सुरुवात देखील झालेली आहे. त्यातून अनेक अपात्र लाभार्थी सुद्धा या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत. आता बघा, महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आपल्याला पिवळ्याने रेशन कार्डवरती, अंत्योदय अन्न योजना कार्डवरती 20 किलो तांदूळ, 15 किलो गहू त्या ठिकाणी आत्ताच मिळणार आहेत. परंतु यापूर्वी काय होतं, 25 किलो तांदूळ मिळायचे, त्यानंतर 10 किलो गहू मिळत होते. आता 25 किलो तांदळाच्या ऐवजी 20 किलो तांदूळ मिळणार आहे. 10 किलो गव्हाच्या ऐवजी तुम्हाला 15 किलो गहू मिळणार आहेत. ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे त्यांना आता तुम्हाला 4 केजी तांदूळ, त्यानंतर 1 केजी गहू मिळत होता. आता त्यांना इथून पुढे 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ई-केवायसीच्या बाबतीत सरकारने देखील स्पष्ट सूचना केल्या आहेत. रेशन कार्डवरती सदस्याचे फक्त कुटुंबाची प्रमुखाची सही नाहीत, सर्व सदस्य ई-केवायसी करणे या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बघा, रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणं अतिशय गरजेचं आहे. ज्या सदस्याचे ई-केवायसी पूर्ण नसेल त्यांना रेशन कार्डमधून ऑलरेडी सरकारने कमी केले आहेत. ज्यांची कमी झाली नसतील म्हणजे ज्यांची नावे कमी झाली नसतील अजून सुद्धा या ठिकाणी प्रोसेस चालू आहे. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ई-केवायसी केलं नसेल तर तुमचं रेशन कार्डमधून नाव देखील या ठिकाणी बंद केलं जाऊ शकतं 1 फेब्रुवारीपासून. तेव्हा जर आपण ई-केवायसी केलं नसेल तर ताबडतोब या रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन ती तुम्ही नक्की करून घ्या. आनंदाचा शिधा आहे जो पाहायला गेलं तर त्याच्या बाबतीत देखील अपडेट आले आहे. या महिन्यात तरी कोणत्याही प्रकारचा आनंदाचा शिधा या ठिकाणी वाटला जाणार नाही. अनेकांना वाटत होतं की मकर संक्रांतीला वाटप होईल, अजिबात या ठिकाणी मकर संक्रांतीला वाटप झालेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा मिळू शकतो अशी माहिती सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च महिना मिळतोय का ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. सोबतच पाहिलं तर 1,000 रुपये रेशन, जवळजवळ 1,000 लोकांचं रेशन देखील बंद होणार आहे आणि खात्यामध्ये 1,000 रुपये सुद्धा मिळणार असलेले अपडेट देखील समोर आलेले आहे. परंतु अजून तरी शासनाकडून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झाले नसून पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीप्रमाणेच त्या ठिकाणी धान्य प्राप्त होणार आहे. बघूया पुढे सरकार या ठिकाणी काय निर्णय घेते याची देखील माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे. त्या ठिकाणी पैसे तुमच्या रेशन कार्डवरती मिळणार आहेत ते देखील पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलवरती दिसून आले की पैसे मिळण्यासाठी नक्की तुम्हाला काय करायचं आहे, कोणता फॉर्म भरायचा आहे, काय करायचं आहे, सगळे अपडेट तुम्हाला नक्की देऊ. कारण मित्रांनो, हा होता अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना, कुटुंबांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. मित्र असतील, तुमचे कुटुंबी असतील, त्यांना व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सरकारचा हा निर्णय तुम्हाला आवडला आहे का. आवडला असेल तर हो म्हणा, नाही नसेल तर नक्की नाही म्हणा. कारण सरकार तुमचे रिप्लाय बघत असतं, सरकारला कळत असतं की तुमच्या कमेंट बघून जनतेचं मत नक्की काय आहे, तुम्हाला काय वाटतं. सरकारने रेशन बंद करून 1,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करावेत. तसं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये 1,000 रुपये नक्की लिहा. प्रत्येकाच्या अपडेटसाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.